नमस्कार खवय्ये, एक आनंदाची बातमी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. 3000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आणि आज शिवरात्रही आहे. त्याच निमित्ताने एक गोड स्वीट डिश तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, रताळ्याची रबडी. तर त्यासाठी आपल्याला इथे 1/2 किलो रताळी लागणार आहे. सर्वप्रथम रताळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याला माती वगैरे असते, त्यामुळे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आणि खालचा आणि वरचा जो पार्ट आहे तो कापून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे मोठे जे असतात ना, ते किसायला सोपं पडावं त्यासाठी आता इथे मी 2 भाग करून घेणार आहे आणि त्याची आपल्याला आता साल काढून घ्यायची आहे. ही एकदा तुम्ही बनवून बघा. खाण्यासाठी अप्रतिम लागतेच, पण होतेही पटकन. अजिबात वेळ लागत नाही बनवण्यासाठी. तर ह्या शिवरात्रीसाठी नक्कीच बनवून बघा, एक वेगळा असा प्रकार. तर अशा प्रकारे मी ही सगळी रताळी चालून घेतलेली आहे आणि जाड बाजूने आपल्याला ह्या किसणीने किसून घ्यायची आहे. बारीक बाजूने किसायची नाही आहे, कारण खाताना मध्ये मध्ये जे रताळी येतात ना, त्याचे चंक्स येतात, ते खूप छान लागतात खाण्यासाठी. तर अशाच प्रकारे मी सर्व रताळी किसून घेतलेली आहेत आणि इथे मी अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. एक बाजूला दूध तापतं आहे आणि एक बाजूला मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही घेऊ शकतात आणि जास्त असले तर खूपच छान लागतात आणि तळल्यामुळे तर आणखीनच चव वाढते त्याची, कुरकुरीत होतात. आणि हे आता आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत आणि त्याच तुपामध्ये मी रताळ्याचा कीस टाकून परतून घेणार आहे. हा रताळ्याचा कीस जो केलेला होता तो आपल्याला त्यात टाकून परतून घ्यायचा आहे. किसल्यामुळे रताळ्याला शिजायला वेळ लागत नाही. साधारण आपल्याला 2 ते 3 मिनटं हा परतून घ्यायचा आहे. जास्त लोकांसाठी तुम्ही जर बनवणार असाल तर याची क्वांटिटी तुम्ही वाढवून घेऊ शकता. आता हे आपले व्यवस्थित रताळ्याचा जो कीस आहे तो परतला गेलेला आहे. हे बघा, दिसायलाही किती छान दिसतं आहे. आणि थोडं थोडं करून मी आता यामध्ये दूध टाकणार आहे. पूर्ण दूध इथे मी टाकणार नाही आहे. 1/2 किलो रताळ्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध जे आहे ते पुरेसं होतं, कारण जसजसं आपल्या रताळ्यांचा कीस आहे तो शिजत जाईल तसं घट्टपणा येत जातो. तर इथे मी साखरेऐवजी मिल्कमेड वापरलेला आहे. 200 ग्रॅमचा मी मिल्कमेडचा कॅन इथे वापरलेला आहे. तुम्ही त्याऐवजी इथे साखर वापरली तरीही चालेल. तर व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. तर हे बघा, 5 मिनिटानंतर आपली रबडी किती छान दिसते इथे आणि वाटते ना एकदम, आणि घट्ट पण होते बघा. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता. थोडं दूध तुम्ही आणखीन टाकलं तर त्याची खीरही होऊ शकते. तर इथे मी आता वेलची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा. वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया. आणि हे मी मीडियम गॅसवरच शिजवलेले आहे, गॅस कुठेही फास्ट केलेला नाही आहे. तर हे बघा, आपली रताळ्याची रबडी किती छान अशी तयार झालेली आहे आणि वाटणारही नाही खाल्ल्यावर की आपण ही रताळ्याची रबडी खात होते. आणि ह्या रबडीसाठी पूर्ण अर्धा लिटर दूध मी इथे वापरलं आहे. आणि तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवून मग खायची. एकदम मस्त लागते खाण्यासाठी. आणि ह्या शिवरात्रीला ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ते. आणि असाच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत जा. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.